आमचं प्रेम आम्ही खुलेपणाने जाहीर करतोय बाबा। त्याने काय होईल? तुमच्यातल्या वयातलं अंतर कमी होईल, तुमच्या माझ्यातली परिस्थितीची दरी कमी होईल। तुम्ही कुठे, आम्ही कुठे, कोणत्याच बाबतीत आपली बरोबरी नाही होऊ शकत। त्याने काय फरक पडतोय बाबा? तुम्हाला फरक पडत नसेल हो, पण मला पडतो। माझ्या समोर हजारो प्रश्न उभे राहतात, हजारो शंका येतात माझ्या मनात, त्याची उत्तरं कोण देईल? जा तुम्ही लग्न करा, मी आहे तुझ्या बरोबर। मी बाबांना समजावेन, घेऊन जाईन। मी ईशाला नक्की घेऊन जाणार आहे आई, पण बाबांची परवानगी मिळाल्यानंतर। हा हात माझ्या हातात येईल आई, पण तो सर्वांच्या संमतीने। माझ्या नावावरची प्रॉपर्टी मी कुणाच्याही नावावर करू शकते। मग जर ती मला विक्रांत सरंजाम यांच्या नावावर करायची असेल तर तुम्ही नाही का म्हणताय? कारण आईसाहेब या कागदपत्रांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलंय की तुम्ही आणि जयदीप सर आपली मालमत्ता कोणाच्याही नावावर करू शकता, फक्त विक्रांत सरंजामे हे एक नाव सोडून। काय? हा क्लॉज मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये मीच दादासाहेबांना टाकायला सांगितलं होतं। तुला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे या माणसाला तुझ्या समोर हजर केलंय। हाच तो गजा पाटील। मॅडम, आमच्या रेकॉर्ड्स वरती तरी सरांच्या फोटोसमोर गजेंद्र पाटील हेच नाव आहे। हे पहा, सांगा ना, जो माणूस पकडला गेलाय तोच गजा पाटील आहे ना? नाही, तो नाही। मग मला प्लीज सांगा, गजा पाटील कोण आहे? त्याने पकडायला सांगितलंय तो। म्हणजे काय माहिती राजेश आणि त्याची फॅमिली आहे की नाही ती? आहे का नाही म्हणजे समजून जा मॅडम। काय खरं आहे आणि काय खोटं आहे? काही दिवसांपूर्वी असं वाटत होतं की सरांबरोबर दिवसाचे 24 तास राहता यावं, त्यांना सोडून कुठे जाऊ नये। पण आज त्यांची भीती का वाटतेय? कोणाला सांगू हे सगळं? काय करू मी?
जयदीप, मॉम इन लॉ त्यांची सगळी प्रॉपर्टी ईशाच्या नावावर करणार आहेत, कारण त्या ईशामध्ये राजनंदिनीला बघतात. सांगितलं मला त्यांनी तसं. अरे पण का? तो त्यांचा डिसिजन आहे सोनिया, आपण कसं क्वेश्चन करणार? पण आत्ताच का असं मला म्हणायचंय. कारण त्यांना माय फ्रेंड वहिनीविषयी खात्री आहे. नॉट जस्ट दॅट, मॉम इन लॉ ईशामध्ये राजनंदिनीला बघतात म्हणून आहे हे सगळं. त्या काय ईशाला प्रॉपर्टी देत नाहीयेत. हो सोनिया, आय नो. अरे मग मग हे सगळं रॉंग आहे. ईशा ही ईशा आहे, राजनंदिनी नव्हे. ओके सोनिया, पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रोइन लॉनी तिच्यापासून हे सगळं सत्य लपवून का ठेवलं असेल? हे मी कसं सांगू तुला सोनिया? मी सांगते ना. या सगळ्यामध्ये मला ब्रोइन लॉचा काहीतरी प्लॅन दिसतोय. मे बी रिलेटेड टू दिस प्रॉपर्टी. इनफ सोनिया, इनफ. दादाच्या इंटेन्शनवर का शंका घेतेस तू नेहमी? त्याने या घरासाठी केवढं काय काय केलंय हे माहित नसल्यासारखं का वागतेस? कारण देर इज समथिंग रॉंग असं मला वाटतं, तर ते मी बोलूही नाही शकत का आता? कशाला? काय गरज आहे? माय फ्रेंड वहिनी कशी येते बघ. तिला काही ऑब्जेक्शन नाहीये, तर तू कशाला बडबड करतेस? कारण हे सगळं चुकीचं आहे जयदीप. आणि या सगळ्यामध्ये तुझ्या माय फ्रेंड वहिनीचं काय होणार आहे हे मला कळत नाहीये. सोनिया, दादाचं प्रेम आहे वहिनीवर. रिअली? प्रेम? राईट, त्यांचं प्रेम आहे तिच्यावर म्हणून त्यांनी स्वतःचं नाव सरंजामी नाहीये हे तिच्यापासून लपवून ठेवलं. स्टॉप इट सोनिया, स्टॉप इट. जयदीप, जयदीप. अहो फोन वाजतोय, जरा घ्या ना. तू घे ग, मी जरा वाचतोय. मी पण ना. हॅलो, हा आई साहेब बोला. आज तुम्हाला दोघांना आमंत्रण द्यायला फोन केलंय. हो का? एक मिनिट हा, मी फोन मोठा करते म्हणजे यांना पण ऐकू येईल. बर. हा, स्पीकरवर ठेवा. हॅलो आई साहेब, आता हे पण आहेत फोनवर, बोला तुम्ही. हॅलो ईशाचे बाबा, कसे आहात? अगदी छान आहे. आज संध्याकाळी तुम्ही दोघांनी आमच्या घरी यायचंय. अगं बाई, का? तुम्ही या तर, काहीतरी विशेष आहे. तुम्ही फ्री आहात ना? हो हो, येतो आम्ही, नक्की येतो. बरं, ठेवू फोन? पण आई साहेब सांगा तरी, काय विशेष आहे? इतकंच सांगते की तुमच्यासाठी आणि ईशासाठी काहीतरी खास आहे. तेव्हा या नक्की, वाट बघते. हो. ठेवते फोन. आत येऊ? या ना सोनियाताई. काही काम होतं का? नाही. सिट. बस ना प्लीज. हे बघ ईशा, मी आत्ता खूप जास्त डिस्टर्ब्ड आहे आणि मला तुझ्याशी खूप जास्त बोलायचं आहे. सो प्लीज बेअर विथ मी, ओके? प्लीज. मॉम इन लॉ त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहेत, हे माहिती आहे तुला? हो, त्या म्हणाल्या तसं. मग त्या त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर का करतायत हे तुला माहिती आहे का? बिकॉज शी थिंक्स दॅट यू आर राजनंदिनी. आर यू ओके विथ दिस? खरं सांगू सोनियाताई, मला ना काहीच कळत नाहीये. म्हणजे मी खूप कन्फ्युज्ड आहे. हो, आय नो ईशा. आय रिअली अंडरस्टँड यू. मला तुझी सगळी सिच्युएशन कळतीये. ओके, टेल मी वन थिंग ईशा. ब्रोइन लॉ हे विक्रांत सरंजामे नाहीत, हे खरंच तुला माहिती नव्हतं?
हे घ्या पाणी. बोल ना, शांत काय आहेस? तुला माहिती नव्हतं ना ईशा? विक्रांत सरंजामे हे खरे सरंजामे नाहीयेत हे तुला माहिती नव्हतं. इनफॅक्ट सरंजामे प्रॉपर्टीज पैकी त्यांना काहीही हिस्सा मिळणार नाहीये आणि फक्त ते केअरटेकर आहेत हेही तुला माहिती नव्हतं ईशा. एम आय राईट? राहून गेलं असेल त्यांच्याकडून. हो गॉड ईशा, राहून गेलं? आर यू किडिंग मी? तुम्ही नवरा बायको आहात फॉर गॉड सेक ईशा. त्यांनी तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायला हव्यात. इनफॅक्ट मला तरी वाटतं की त्यांनी लग्नाआधीच या सगळ्या गोष्टी तुला सांगायला हव्या होत्या ईशा. मला वाटलंच होतं असं काहीतरी असणार आणि तुझा चेहरा बघून तर मला माझी खात्रीच झाली होती. सोन्याताई, मी ग्रीन टी आणते तुमच्यासाठी. ईशा, प्लीज प्लीज डोंट चेंज द टॉपिक. हे सगळं सिरियस आहे ईशा. दिस इज इम्पॉर्टंट. हे बघ, या घरात एक अशी रूम आहे ज्या रूम मध्ये आम्हा कुणालाही जाण्याची परवानगी नाहीये. पण ते सोड, त्या रूम मध्ये नेमकं काय आहे किंवा त्या रूम मध्ये ब्रो इन लॉ जाऊन नेमकं काय करतात हे त्यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगितलेलं नाहीये. विक्रांत सरंजामे हे त्यांचं खरं नाव नाहीये, हेही त्यांनी तुझ्यापासून लपवून ठेवलं. सरंजामे प्रॉपर्टी पैकी त्यांना काहीही प्रॉपर्टी मिळणार नाहीये हेही त्यांनी तुला सांगितलेलं नाहीये ईशा. एरवी तेच म्हणत असतात ना, विश्वास विश्वास. आता कुठे गेला विश्वास? सोन्याताई, सरांनी काहीतरी विचार केलाच असेल ना. आय डोंट बिलीव्ह दिस, यु नो ईशा. सॉरी, माझंच काहीतरी चुकलंय. आय फॉरगॉट की तू आतापर्यंत तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेतलीस आणि यापुढेही तू त्यांचीच बाजू घेणार आहेस. बट यु नो व्हॉट, आय डोंट ब्लेम यू. कारण आपल्याकडे मॅक्झिमम बायका हेच करतात. आपल्या नवऱ्यावर जास्तीत जास्त विश्वास ठेवतात आणि नंतर फसतात. ईशा, नंतर तूच फसशील. ओके? तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ईशा? ट्रूथ की रिलेशन? हे बघ ईशा, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली ना तर ती चांगलीच गोष्ट आहे. मला यात काहीही प्रॉब्लेम नाही. आय स्वेअर, माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही वाईट नाहीये ईशा. इनफॅक्ट मला तुझी काळजी वाटते म्हणून मी या सगळ्या गोष्टी बोलायला आली आहे. सो प्लीज या सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर आणि स्वतःचा डिसिजन स्वतः घे. ओके? क्या बात आहे विक्रांत. मी पीरबाबाला कौल लावला पण त्याआधीच तुझं प्रॉपर्टीचं काम झालं. मी तुला म्हणलं ना झेंडे, आजकाल दैव सुद्धा आपल्यासारख्यांच्या बाजूने असतं. आईसाहेबांचा मला चक्क फोन आला की महत्वाची मीटिंग आहे, ये. अरे अर्थात, गेल्या वेळेस सुद्धा तू मीटिंगला येईपर्यंत आईसाहेब थांबल्या होत्या. त्याने मीटिंग सुरू केली नाही. तुझ्यावर फार विश्वास आहे त्यांचा. पण लक्षात ठेव, ईशावर सुद्धा त्यांचा खूप जास्त विश्वास आहे. म्हणून तर ईशाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करतायत ना. त्याने काही फरक पडत नाही रे. हे विसरू नकोस की ईशाचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि ते प्रॉपर्टीचे सगळे अधिकार शेवटी माझ्याच ताब्यात येणार आहेत. महाजन्म केल्याने सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते. तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत, क्या बात आहे. ते होणारच रे. पैसे तर काय मला कसेही मिळत आले असते. दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणं शक्यच नव्हतं. आणि आता तर काय, माझ्या प्लॅनच्या शेवटच्या टप्प्यात आलोय आपण. मानलं तुला. तुला शंका होती माझ्या प्लॅनची. हे बघ,
तुझ्याकडून हारण्यात ना सुद्धा एक मजा आहे. ईशा, ईशा, तू विसरलीस तू मला? नाही, विसरलीच आहेस. अगं दिसतंय मला ते. लग्न करून तू ह्या घरात आलीस आणि पार बदललीस ग. कोण मी? मी नाही बदललीये. माझ्याकडे बघ. मी बेडेकर चाळीत राहणारी ईशा निमकर, अतिशय बेताच्या परिस्थितीत राहणारी, 10,000च्या नोकरीचं स्वप्न असणारी आणि कुठल्याच कामाबद्दल आत्मविश्वास नसणारी ईशा निमकर आहे मी. मग मी कोण आहे ते तू आता स्वतःलाच विचार. ईशा सरंजामे झालीयस ना आता तू. आणि ज्या विक्रांत सरांनी तुला हे आडनाव दिलं, तू त्यांच्यावरच अविश्वास दाखवतेस. पण मी काय करू? परिस्थितीच तशी आहे. मग परिस्थितीचा योग्य विचार करण्याची ताकद नाहीये तुझ्यामध्ये? अगं विक्रांत सरांनी ज्या सामान्य अशा ईशा निमकरवर प्रेम केलं, तिच्यावर विश्वास दाखवला, तिची कुवत जगाला दाखवली, तिला आत्मविश्वास दिला ईशा. आणि एवढंच नाही, तिच्याशी लग्न केलं आणि तिला वेगळं आयुष्य दिलं. त्या विक्रांत सरांवर तू संशय घेतेस? मला काय आवडतंय का संशय घ्यायला? पण सरांनी माझ्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्यात असं कळतंय मला आता. अगं लपवल्या असतील ना, सरांनी काही गोष्टी लपवल्या असतील तुझ्यापासून. पण मग तुझा त्यांच्यावर असलेला विश्वास कुठे गेला ग? आणि मला सांग, सरांनी आतापर्यंत एक तरी गोष्ट अशी केली का ग ज्याने तुझं नुकसान झालंय? सांग ना. सरांनी आतापर्यंत जे काही केलंय ते तुझ्या भल्यासाठी केलंय ईशा. ईशा, तू आता ज्या या बंगल्यात उभी आहेस ना, ते सुद्धा त्या विक्रांत सरांमुळेच उभी आहेस. नाहीतर पडली असतीस त्या चाळीतल्या खोलीत आयुष्यभर. अगं पण हे सगळं त्यांचं नाहीये. त्यांचं नाव सुद्धा त्यांचं नाहीये. अगं त्याच्याशी तुला काय करायचंय ईशा? त्यांनी तुझ्यावर विश्वास दाखवला ना, मग तूही दाखव ना त्यांच्यावर विश्वास. पण अनेक लपवलेल्या गोष्टी माझ्या समोर येत असताना मी कसा दाखवू त्यांच्यावर विश्वास? हे बघ, मी खरंच खूप प्रयत्न करते विश्वास दाखवायचा, पण नाही जमत आहे ग. तुझ्यापेक्षा मग तुझे आई बाबा बरे ग. त्यांचा पूर्ण विश्वास आहे विक्रांत सरांवर. आणि तुझी खास मैत्रीण रुपाली, तीही आदर करते ना सरांचा? करते ना? बरोबर, हे सगळे जाऊ दे. तुझ्या सासूबाई, तुझे दीर, त्यांचाही विश्वास आहे सरांवर. अगं मग तुझा काय प्रॉब्लेम आहे? माझा प्रॉब्लेम एवढाच आहे की मला वेगळं सत्य कळतंय आणि त्याचं मी काय करू हेच मला कळत नाहीये. तुला कळलंय तेच सत्य आहे, कशावरून? लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर का विश्वास ठेवतेस तू? मला धागेदोरे सापडलेत, ते फक्त आता एकत्र यायचे बाकी आहेत. ही चूक करू नकोस ईशा, आणि मास तर त्याहून करू नकोस. ज्या माणसाने तुझ्यासाठी खूप काही केलं त्याच माणसावर अविश्वास दाखवू नकोस ईशा. वेडेपणा आहे अगं. मग मी काय करू? सर सांगतील तेच कर. जास्त विचार करू नकोस. आणि तू त्यांच्या विरोधात गेलीस तर घरचे काय म्हणतील ह्याचा विचार कर ईशा. तुमचं प्रेम होतं ना एकमेकांवर, मग त्या प्रेमाचं काय आणि तुमच्यात असलेल्या नात्याचं काय ईशा?
ह्या सगळ्याचा नीट विचार कर आणि मगच जो काही निर्णय घ्यायचा तो घे. अगं पण